बाळा, तुझ्या आयुष्यात घडत असलेल्या या गोष्टींमुळे, या सतत येणाऱ्या अडचणींमुळे तुझे मन खूप दुःखी, खूप उदास होत असते. तुझ्या डोळ्यांसमोर सध्या खूप अंधार पसरू लागलेला आहे. आता पुढे कसे होणार, काय होणार, हे प्रश्न तुला सतावत आहेत, हे आम्ही जाणतो. पण बाळा, आम्ही सांगितलेली एक खूप महत्त्वाची गोष्ट ही विसरत आहात, आणि ती गोष्ट म्हणजे विश्वास. बाळा, तुला अजून विश्वासाची ताकद समजलेलीच नाही. विश्वासात अशक्यही शक्य करण्याची खूप मोठी ताकद आहे, आणि त्याच शक्तीवर तुम्ही अविश्वास दाखवत असता. त्यामुळेच तुम्ही अजूनही या दुःखाच्या, निराशेच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहात. मी विश्वास ठेवून खूप थकले, काहीच बदल घडत नाही, आता मी विश्वासच ठेवणार नाही, असे नकारात्मक विचार तुझ्या मनात येत असतात. आणि जे 2 पाऊल तुम्ही तुमच्या सुखाकडे, तुमच्या उत्तराकडे गेलेला असता, ते पाऊल तुम्ही मागे घेता आणि पुन्हा त्याच संसाराच्या चक्रव्यूहामध्ये स्वतःला तुम्ही अडकवून घेता. बाळा, तुला जर या संसाराच्या चक्रव्यूहातून, तुझ्या त्या समस्येतून बाहेर पडायचे असेल, तुला जर मार्ग हवा असेल, तर तो मार्ग फक्त एकच आहे, आणि तो म्हणजे विश्वास. आणि दुसरा कोणताही मार्ग नाही, हे तू लक्षात घे. जितके तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवाल, तितके तुमच्या समोर मार्ग खुले होत जातील. हे फक्त शब्द नाहीत, हा जीवनाचा नियम आहे. बाळा, आज तुम्ही ज्या परिस्थितीत आहात, ज्या समस्येमध्ये तुम्ही अडकलेला आहात, तिथे कदाचित तुला अंधार वाटत असेल. कदाचित तुला वाटत असेल की माझ्यासाठी काहीच नाही, माझे काही होणार नाही. पण बाळा, हीच ती वेळ आहे विश्वास ठेवण्याची. तुझा विश्वासच तुझे भविष्य घडवणार आहे. तू बाहेर जगात मार्ग शोधत आहेस, पण खरा मार्ग तुझ्या आतच आहे, तुझ्या अंतर्मनात आहे. ज्याच्या मनात विश्वास असतो, त्याला मार्ग दाखवायला या ब्रह्मांडातील शक्तींना देखील यावेच लागते. पण ज्याच्या मनात शंका असते, ज्याचा त्याच्यावर विश्वास नसतो, त्याला हजारो मार्ग जरी दिसले तरी तो त्यातील एकही मार्ग निवडू शकत नाही, कारण त्याचा त्याच्या स्वतःवर विश्वासच नसतो. हे लक्षात ठेवा. त्यामुळे विश्वासाची शक्ती ओळख. बाळा, लक्षात ठेव, तुमचे आयुष्य तुमच्या विचारांनी बनत असते. तुम्ही जर रोज स्वतःला सांगितले की मी करू शकतो, मी सक्षम आहे, तर हळूहळू तुझे मन तसेच बनत जाते, आणि मग परिस्थितीही तुझ्या त्या सकारात्मक विचारांप्रमाणेच घडूही लागते. पण जर तू स्वतःलाच कमी लेखलेस, स्वतःलाच थांबवलेस, तर बाळा, तुला कोणीही थांबवायची, मागे पाडायची गरजच नाही, कारण तुम्ही तुमच्या स्वतःलाच तुम्ही स्वतःच थांबवता, मागे राहायला शिकवता. बाळा, तुला माहिती आहे, तू जिथे आहेस तिथे पोहोचण्यासाठीही तू खूप काही पार केलेले आहेस, तू खूप काही सहन केलेले आहेस. आठव, तुझ्या आयुष्यात आजपर्यंत कितीतरी संकटे आली, कितीतरी वेळा तुम्ही पडला, पण तरीही तुम्ही आज पुन्हा उभे राहिला. हेच पुरेसे नाही का तुझ्यावर विश्वास ठेवायला? बाळा, तुझ्यात शक्ती आहे, पण ती शक्ती जागवण्यासाठी तुला तुझ्या स्वतःवर विश्वास हा ठेवावाच लागेल.